नमस्कार प्रशिक्षणार्थ्यांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चनची जी आपली व्हिडिओ सिरीज चालू आहे, भारत स्किल निमी मॉड्यूल प्रश्नोत्तरे स्पष्टीकरणासह यामधील प्रथम वर्ष सर्व अभियांत्रिकी व्यवसायासाठी कार्यशाळा गणित व शास्त्र वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स या विषयातील घनता व विशिष्ट गुरुत्व, डेन्सिटी अँड स्पेसिफिक ग्रॅव्हिटी या प्रश्नाची उत्तरं, जे बहुपर्यायी प्रश्न आहेत त्याचं उत्तराचं स्पष्टीकरण या व्हिडिओमध्ये आपणासाठी मी घेऊन आलेलो आहे. तर चला प्रशिक्षणार्थी मित्रांनो, आपल्या या जो पाठ आहे पाठाचं नाव आहे घनता व विशिष्ट गुरुत्व, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. प्रश्न मंजुषा आपण भारत स्किलवर आपल्यावर उपलब्ध आहे, त्यामधील प्रश्न क्रमांक आहे 64. व्हॉट इज द टर्म ॲज द क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेन इन अ बॉडी? पदार्थामध्ये असणाऱ्या द्रव्य कणांच्या समुच्चयास काय म्हणतात? या ठिकाणी पर्याय दिलेले आहे डेन्सिटी, आकारमान, वस्तुमान आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी. जर आपण वर्कशॉप कॅल्क्युलेशन अँड सायन्स याचं निमीचं पुस्तकाचं जर रेफरन्स घेतला तर त्यामध्ये आपल्याला एक व्याख्या दिसते, मास ऑफ अ बॉडी इज द क्वांटिटी ऑफ मॅटर कंटेन इन अ बॉडी. म्हणजे या ठिकाणी आपलं वस्तुमान हे सी पर्याय हा बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द फोर्स विच अ बॉडी इज अट्रॅक्टेड बाय द अर्थ टुवर्ड्स इट्स सेंटर? पदार्थाला पृथ्वीच्या केंद्राकडे आकर्षित करणाऱ्या बलास काय म्हणतात? त्याच पद्धतीने आपण घनता व विशिष्ट गुरुत्व या निमीच्या पुस्तकातील जो प्रश्नचं उत्तर आहे ते आपल्याला वेट फिगर नंबर 2 मध्ये मिळेल. वेट इज द फोर्स विच इज अ बॉडी अट्रॅक्टेड बाय द अर्थ टुवर्ड्स इट्स सेंटर. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला या प्रश्नाचं बी पर्याय हा जो पर्याय आहे हे याचं योग्य उत्तर आहे. या ठिकाणी या जी हायलाइट केलेला एरिया आहे, जे निमीच्या पुस्तकातील जे उत्तर आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज कॉल्ड ॲज मास पर युनिट व्हॉल्यूम ऑफ अ सबस्टन्स? पदार्थाच्या एक एकक आकारमानाच्या वस्तुमानाला काय म्हणतात? तर डेन्सिटीची जी व्याख्या आहे आपण जर पुस्तकात बघितली तर ती व्याख्या आपल्याला दिलेली आहे, डेन्सिटी इज द मास ऑफ बॉडी पर युनिट व्हॉल्यूम. म्हणजेच आपल्याला सी पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज कॉल्ड द रेशो बिटवीन डेन्सिटी ऑफ सबस्टन्स अँड डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट 4 डिग्री सेंटीग्रेड? पदार्थाची घनता आणि 4 डिग्री सेल्सिअस पाण्याच्या घनता यांच्यामधील गुणोत्तरास काय म्हणतात? पुस्तकाचं अवलोकन केलं असता आपल्याला द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ रिलेटिव्ह डेन्सिटी. म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, डेन्सिटी ऑफ सबस्टन्स, डेन्सिटी ऑफ द वॉटर ॲट 4 डिग्री सेंटीग्रेड ही हे सूत्र आपल्याला या ठिकाणी दिसतंय. म्हणजे अनुक्रमांक 67 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, विशिष्ट गुरुत्व. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 68, व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ ॲल्युमिनियम? ॲल्युमिनियमची घनता काय आहे? तर या ठिकाणी आपण जो टेबल आपल्याला पुस्तकामध्ये आढळतो त्यामध्ये ॲल्युमिनियमची जी घनता दिलेली आहे 2.7 हे उत्तर आपल्याला या ठिकाणी आपल्याला मिळतंय. तर हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचा ए पर्याय 2.7 ग्रॅम पर घन सेंटीमीटर हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द मास ऑफ द डेन्सिटी ऑफ बॉडी? 7.6 ग्रॅम पर घन सेंटीमीटर अँड इट्स व्हॉल्यूम इज 25 सेंटीमीटर क्यूब. जर पदार्थाची घनता 7.6 ग्रॅम घन सेंटीमीटर असून आकारमान 25 घन सेंटीमीटर आहे तर वस्तुमान काढा. या ठिकाणी आपल्याला वस्तुमान बरोबर सूत्र आहे, वस्तुमान बरोबर घनता गुणिले आकारमान. जे पदार्थाची जी घनता आहे ती दिलेली आहे आपल्याला 7.6 आणि त्याचं जे आकारमान दिलेलं आहे 25 घन सेंटीमीटर हे आकारमान दिलेलं आहे. 7.6 गुणिले 25 यांचा जर आपण गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळतं 190 ग्रॅम. म्हणजे या प्रश्नाचा ए 190 ग्रॅम हा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न आहे क्रमांक 70, व्हॉट इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द सॉलिड इफ डेन्सिटी ऑफ द सॉलिड इज 19.5? जर भरीव
पदार्थाची घनता 19.5 ग्रॅम घन सेंटीमीटर असेल तर पदार्थाचे विशिष्ट गुरुत्व काढा. तर याचा जो योग्य पर्याय दिलेला आहे 19.5. या ठिकाणी द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सबस्टन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेडिएटिव्ह डेन्सिटी, म्हणजेच त्याची जी व्हॅल्यू आहे हीच त्याचं पदार्थाचं विशिष्ट गुरुत्व असतं. त्याची जी घनता दिलेली आहे 19.5, म्हणजेच डी हा पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द डेन्सिटी आर इन ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ऑफ अन आयर्न क्यूब if its weight 4.8 kg and volume 640 सेंटीमीटर क्यूब. एका लोखंडी बारची घनता किती असेल जर वस्तुमान 4.8 kg व आकारमान 640 घन सेंटीमीटर असेल. आपल्याला या ठिकाणी सूत्र आहे घनता बरोबर वस्तुमान छेद आकारमान. पदार्थाची जी घनता आपल्याला दिलेली आहे 4.8 kg, ती ग्रॅम मध्ये कन्व्हर्ट केल्यानंतर वस्तुमान बरोबर 4.8 kg, 1 किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. तर याचं कन्व्हर्जन आपल्याला इथे मिळत आहे 4800 ग्रॅम. वस्तुमान मिळालेले 4800 ग्रॅम छेद त्याचं आकारमान 640. तर उत्तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला त्याची किंमत मिळालेली आहे 7.5 ग्रॅम पर घन सेंटीमीटर. म्हणजे या प्रश्नाचं डी हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ मर्क्युरी इन सेंटीमीटर क्यूब इफ मास ऑफ मर्क्युरी इज 1 kg अँड डेन्सिटी इज 13.6. जर पाऱ्याचे वस्तुमान 1 किलोग्रॅम व घनता 13.6 ग्रॅम घन सेंटीमीटर असेल तर पाऱ्याचे आकारमान काढा असा आपल्याला प्रश्न आहे. आपल्याकडे सूत्र आहे आकारमान बरोबर वस्तुमान छेद घनता. वस्तुमान दिलेलं आहे 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम. 1000 भागिले त्याची जी घनता दिलेली आहे 13.6. तर आपल्याला इथं उत्तर मिळालेले आहे 73.53. म्हणजेच या प्रश्नाचं ए पर्याय 73.53 हे योग्य उत्तर आहे. व्हॉट इज द मास इन ग्रॅम इफ अ फोर्स ऑफ 15 डायन्स ऍक्टिंग ऑन मास m producing an acceleration of 2.5 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर. जर 15 डाईन बलामुळे पदार्थामध्ये 2.5 सेंटीमीटर पर सेकंड स्क्वेअर इतके त्वरण तयार होत असेल तर पदार्थाचे वस्तुमान ग्रॅम मध्ये काय असेल. या ठिकाणी आपल्याला सूत्र माहित आहे वस्तुमान बरोबर बल छेद त्वरण. आपल्याला जे बल दिलेलं आहे ते 15 डाईन दिलेलं आहे आणि त्वरण दिलेलं आहे 2.5. भागाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 6 ग्रॅम. म्हणजेच डी हा जो पर्याय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द मेटल इफ द पीस ऑफ मेटल वेज 150 ग्रॅम्स इन एअर अँड 125 ग्रॅम्स इन वॉटर. धातूच्या तुकड्याचे हवेतील वजन 150 ग्रॅम आणि पाण्यातील वजन 125 ग्रॅम असेल तर धातूचे विशिष्ट गुरुत्व काय आहे. या ठिकाणी आपल्याकडे सूत्र आहे धातूचे विशिष्ट गुरुत्व बरोबर धातूचे हवेतील वजन छेद धातूचे पाण्यात कमी झालेले वजन. धातूचे हवेतील वजन 150 ग्रॅम आहे. पाण्यात कमी झालेले वजन म्हणजे धातूचे पाण्यातील वजन कमी झालेले वजन 150 वजा 125, 150 छेद 25. तर आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळालेली 6. तर या प्रश्नाचं 6 ए पर्याय हे बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ मर्क्युरी इन इफ द मास m ऑफ मर्क्युरी इज 136 ग्रॅम अँड डेन्सिटी ऑफ मर्क्युरी इज 13.6 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. जर पाऱ्याचे वस्तुमान 13.6 ग्रॅम व घनता 13.6 ग्रॅम पर घन सेंटीमीटर असेल तर पाऱ्याचे आकारमान किती असेल. आकारमान बरोबर वस्तुमान छेद घनता. वस्तुमान आपल्याला दिलेलं आहे 136 आणि घनता दिलेली आहे 13.6. भागाकार केल्यानंतर आपल्याला जे आकारमान आहे हे 10 घन सेंटीमीटर मिळालेलं आहे. म्हणजेच डी हा पर्याय या प्रश्नाचं बरोबर उत्तर या ठिकाणी आपणास मिळते. पुढील प्रश्न आहे, व्हॉट इज द ब्लॉक वेज इन kg इफ व्हॉल्यूम v इज 320 सेंटीमीटर क्यूब अँड डेन्सिटी 8.9 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब.
एका ठोकळ्याचे आकारमान 320 घन सेंटीमीटर आणि घनता 8.9 ग्रॅम घन सेंटीमीटर असेल तर ब्लॉकचे वजन किती असेल. 4 पर्याय आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याकडे सूत्र आहे वस्तुमान बरोबर घनता गुणिले आकारमान. घनतेची किंमत 8.9, आकारमान 320. तर आपल्याला जी किंमत मिळालेली आहे 2848 ही ग्रॅम मध्ये कन्वर्ट झालेली आहे. डिवायडेड बाय 1000 केल्यानंतर आपल्याला 2.848 किलोग्रॅम हे याचं योग्य उत्तर मिळालेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचा जो योग्य पर्याय आहे तो बी 2.848 किलोग्रॅम हा आहे. पुढील प्रश्न आहे व्हॉट इज द स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ द मेटल इफ द वेट 6.5 kgf in air and 3.5 kgf in water. एका धातूच्या हवेतील वजन 6.5 किलोग्रॅम फोर्स आणि पाण्यातील वजन 3.5 किलोग्रॅम फोर्स असेल तर धातूचे विशिष्ट गुरुत्व काय असेल. धातूचे विशिष्ट गुरुत्व बरोबर धातूचे हवेतील वजन छेद धातूचे पाण्यात कमी झालेले वजन. किमती 6.5, 6.5 वजा 3.5, 6.5 छेद 3. तर आपल्याला या ठिकाणी उत्तर मिळालेलं आहे 2.166. म्हणजेच या प्रश्नाचं सी हा पर्याय 2.166 हे विशिष्ट गुरुत्व आहे हे आपल्याला या ठिकाणी मिळत आहे. पुढील प्रश्न आहे व्हॉट इज द वेट ऑफ अ कार हॅव्हिंग अ मॉस ऑफ 800 kg. टेक जी बरोबर 9.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर. एका कारचे वस्तुमान 800 किलोग्रॅम असेल तर कारचे वजन किती असेल. इथं जी ची किंमत जी ग्रॅव्हिटेशनल ॲक्सलरेशन आहे त्याची किंमत आपल्याला 8.81 मीटर पर सेकंड स्क्वेअर ही इतकी दिलेली आहे. कारचे वजन बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. वस्तुमान दिलेलं आहे 800, त्याची जी ची व्हॅल्यू जी दिलेली आहे 9.81. तर आपल्याला इथं उत्तर मिळालेलं आहे 7848 न्यूटन. म्हणजेच या प्रश्नाचं ए हा पर्याय 7.848 न्यूटन हे बरोबर आहे. तर प्रशिक्षणार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण घनता व विशिष्ट गुरुत्व हा जो कार्यशाळा गणित व शास्त्र या विषयातील टॉपिक आहे त्यावरील निमी पोर्टलवरील भारत स्किलमध्ये दिलेले जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत त्या सर्व प्रश्नांचे या पाठावरील उत्तरे स्पष्टीकरणासह या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहेत. प्रशिक्षणार्थी मित्रांनो, असेच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपण माझ्या ITI डिजिटल स्किल हब या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला हिट करा. धन्यवाद.